तर नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती सगळे कट ऑफ ॲनलाईज करत आहोत. तर आपण अगोदर महानगरपालिका इंग्लिश मीडियम आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे जेवढे इन्स्टिट्यूशन्स आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या त्या कव्हर केल्या आहेत चॅनलवरती, ते तुम्ही बघू शकता. आज आपण जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कट ऑफ जे आहेत ते ॲनलाईज करणार आहोत प्रायमरीचे पवित्र पोर्टलसाठी. आणि हे 2022चे कट ऑफ आहेत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या जे प्रिफरन्सेस द्यायचे त्यासाठी एक आपल्याला आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीने इथे अगोदर कट ऑफ होते आणि त्याच पद्धतीने आपल्याला मग प्रिफरन्सेस द्यायला आणि एक अंदाज यायसाठी की आपल्या इथे व्हॅकेन्सीज किती होते. जसं की आता इथे आपण बघतोय की 71 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 2 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत फक्त रिकमेंडेशनसाठी. तर दीज ॲडव्हर्टाईज मे कम अगेन इन रोस्टर, सो वी गेट दोज आयडियाज ओव्हर हिअर. तर चला सुरू करूयात मित्रांनो. आपण सगळ्यात पहिले आता पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ बघूयात. तर अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी 1ली ते 5वीसाठी सगळ्या विषयांच्या 1ली ते 5वीच्या सगळ्या विषयांसाठी जागा असतात. इथे CET तुम्हाला पेपर 1, TET पेपर 1 पाहिजे असतो. इंग्लिश मिडियमची ही जागा आहे, तशीच सेम मराठी मिडियमची पण आहे खाली लगेच. आणि इंग्लिश मिडियमच्या एडेडसाठी म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँटेड पोस्टसाठी 71 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 2 कॅन्डिडेट फक्त इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 110वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचर क्लास 1 to 5 स्टँडर्डसाठी ऑल सब्जेक्टच्या इथे आता मराठी मीडियमबद्दल आपण बोलणार आहोत. एडेडच्या 571 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 435 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 81 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आणि फिजिकली हँडिकॅपचा 48 वरती. ग्रॅज्युएट टीचरचा क्लास 6 to 8साठी लँग्वेज इंग्लिशसाठी आता लँग्वेजेससाठी मीडियमचं बंधन राहत नाही. मी तुम्हाला आधीच सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत आलो आहे. तर लँग्वेज इंग्लिशसाठी ग्रँटेडच्या 30 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 30 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 119 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. आणि 106 कट ऑफ आहे फिजिकली हँडिकॅपचा. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी लँग्वेज मराठीसाठी ते मराठी भाषा शिक्षक जे आहेत, भाषा शिक्षकांसाठी मराठीच्या ग्रँटेडच्या 56 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 56 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. आणि 65 वरती फिजिकली हँडिकॅपचा आपण इथे कट ऑफ बघू शकतो. तसंच ग्रॅज्युएट टीचरचा क्लास 6 to 8च्या सायन्ससाठी मॅथमॅटिक्स प्लस सायन्ससाठी मराठी मीडियमच्या 150 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. फक्त 81 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 94 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. टोटल 878 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 604 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की किती नेक्स्ट राऊंडला आले असतील किंवा किती व्हॅकंट राहिले असतील. आणि त्या पद्धतीने मग येणाऱ्या व्हॅकन्सीजमध्ये हे मार्क्स याच्यासाठी बघायचे आहेत की सिमिलर मार्क्स तुमचे कट ऑफ नसणार आहेत यावर्षी. बट ह्या कट ऑफवरनं आपल्याला कळतं की त्यावर्षी किती कॅन्डिडेट अपिअर झाले, त्यामध्ये कॉम्पिटिशन किती होती, टेटचा हायेस्ट स्कोर किती होता, टेटची डिफिकल्टी, कॅन्डिडेट्स अपिअर्ड आणि इलिजिबलचं रेशिओ, हे सगळे रेशिओ घेऊन आपल्याला यावर्षीच्या टेटचे मार्क्स, यावर्षीच्या व्हॅकन्सीज या पद्धतीने आपल्याला एक अंदाज घेता येतो. आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही प्रिफरन्सेस तुमचे सेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्येच सिलेक्शन मिळू शकतं. तर अशा पद्धतीने आपण आता पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज या व्हॅकन्सीज ॲनालाइज केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीज शो करतो. तुम्ही पॉज करून तुमच्या कॅटेगरीचे बघू शकता, जेणेकरून आपले व्हिडिओची लेंथ जी आहे ती शॉर्ट राहील आणि तुम्हाला सगळे कट ऑफ्स ॲनालाइज करायला मदत होईल. तर मित्रांनो, इथे आता मी तुम्हाला जनरलचे सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहेत. इथे तुम्ही इमेज पॉज करून तुमचे जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे किंवा नसेल तर विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. ॲडव्हर्टाईज पोस्ट्स आहेत, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत आणि मार्क्स इथे मेन्शन केले आहेत. तुम्ही आता कॅटेगरी वाईज तुमचं चेक करून घ्या. या पेजवरती मी तुम्हाला शेड्यूल कास्ट प्रोजेक्ट अफेक्टेडपर्यंत दाखवलं आहे. आता नेक्स्ट पेजमध्ये याच्या पुढचे आपण बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, 16th पासून आपण बघतो आहोत. आता 15th पर्यंत आपण आधी बघितलेत. 16th पासून तर 29th पर्यंत म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेनपर्यंत आपण या स्लाईडवरती बघितलं. तुम्ही पॉज करून तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे असेल त्या पद्धतीने याच्यावरती चेक करू शकता. इथे 33 पर्यंत अर्थक्वेक अफेक्टेडचे कट ऑफ मेन्शन्ड आहेत. हे पण तुम्ही एकदा बघून घ्या की तुम्ही यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये येत असाल तर हे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. कॅन्डिडेट इलिजिबल काहीच नाही, त्यामुळे इथे वी कॅनॉट से एनी कट ऑफ ओव्हर हिअर. अगेन अंशकालीन आणि एक सर्व्हिसमॅनसाठी आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये ॲनालाइज केलं आहे की कॅन्डिडेट्स अवेलेबल नसतात. आता आपण इथे OBCचे स्पोर्ट्समॅनपासून तर एक्स सर्व्हिसमॅन SBC पर्यंत तुम्ही चेक करून घ्या या शीटवरती पॉज करून की तुमचा कट ऑफ कुठे इथे बसतोय. तर हे रत्नागिरीचं आपण बघतो आहोत. सॉरी, इट्स नॉट फॉर रत्नागिरी, इट्स फॉर सिंधुदुर्ग. रत्नागिरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे तुम्ही डिटेलमध्ये ते ॲनालिसिस बघू शकता.
आपण कॅटेगरी वाईज याच्यासाठी बघत नाही की त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आहे आणि तुम्ही पॉज करून या गोष्टी चेक करू शकता. तर व्हिडिओ आपले शॉर्ट्स होतील आणि तुम्हाला पण ॲनालाइज करायला सोपं जाईल. EWS विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपर्यंत आपण इथे या स्लाईडवरती बघितलं आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा पॉज करून ॲनालाइज करू शकता तुमच्या कॅटेगरीसाठी. EWSचं इथे अंशकालीनपर्यंत आहे, 64पर्यंत आपण इथे बघू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज सिंधुदुर्गच्या तर राहिलेले जे आहेत EWSचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ते इथे मेन्शन आहेत. आपण आज सिंधुदुर्गचे जिल्हा परिषदचे कट ऑफ बघितले, पोस्ट वाईज, सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज पण इथे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित ॲनालाइज करून घ्या की तुमचं जिल्हा हा असेल तर किंवा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर अशा पद्धतीने वॅकन्सीज येणार आहेत आणि कट ऑफ थोडासा अंदाज घ्यायचा आहे की यावर्षी किती लोक अप्लाय केलं आहे, काय कट ऑफ जाणार आहे, टेटची डिफिकल्टी लेवल काय होती. एक सगळ्या यांचा आपण एक डिटेल्ड ॲनालाइज व्हिडिओ बनवूयात ज्यामध्ये आपण जिल्हा परिषदचे ॲनालिटिकल व्हिडिओज, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे, जेणेकरून तुम्हाला कट ऑफचा आपल्याला आयडिया घेता येईल एकदा आपल्या व्हॅकन्सीज डिक्लेअर झाल्या की सध्या तुम्ही हे कट ऑफ्स ॲनालाइज करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.